मित्रांनो, मन धागा धागा जोडते नव्या या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा आता खूपच चिडलेली असते. अक्षू तिला समजावत असते की आई प्लीज तू दादावर चिडू नकोस. तेवढ्यातच सार्थक देखील तेथे तो सुधाला म्हणतो, आई मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. तेव्हा कोण आई, मी तुझी आई नाही, मिसेस सुधा राजाध्यक्ष मला म्हणायचं, असं सुधा रागातच म्हणते. त्यावरती आता सार्थकला धक्का बसतो. तो म्हणतो, आई तू हे काय बोलतेस. त्यावरती आई मुलाचं नातं आपल्यामधलं तूच संपवलंय सार्थक. कारण आज तू जे काही केलंस ना माझ्या मनाविरोधात ते मला अजिबात आवडलेलं नाही. तुझ्या आईला दिलेलं वचन तू मोडलंस. तर आता वृंदा ही खूपच रागात सार्थककडे पाहत असते. तेव्हा सार्थक म्हणतो, अगं आई माझं ऐकून तरी घे. तर सुधा म्हणते, मला काहीही ऐकायचं नाही. तेव्हा सुधा म्हणते, आता तू माझं ऐकून घे. आनंदीला सून म्हणून मी स्वीकारणार नाही. तुला हवं तसं तू वागला आहेस, माझा तू विचार केला नाहीस. आता मला हवं तसं मी वागणार आहे आणि आता तुला ते स्वीकारावं लागेल. आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. असं म्हणून सुधा आता धक्कादायक निर्णय सार्थकला सांगते की आत्तापासून आई आणि मुलाचं नातं संपलं. तू मला आई म्हणायचं नाहीस, हा अधिकार मी तुझ्याकडून काढून घेतीये. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर अक्षू रडत असते, तुझ्या माझ्यात आता कोणतंही नातं नाही असं म्हणून सुद्धा आता रूममध्ये जाते. तर सार्थकच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर सार्थक आता रूममध्ये येतो. त्याच्या डोक्यात सुधाचाच विचार सुरू असतो. तो म्हणतो, आईला कसं समजवायचं ना कळतच नाहीये. खरं तर असा हट्टीपणा ती कधी करत नाही. तेवढ्यातच आता अण्णांचा फोन येतो. ते विचारतात, आनंदी तुमच्याबरोबर आहे ना, मला तिच्याबरोबर थोडं बोलायचं होतं. त्यावरती अण्णा म्हणतात, तिची मनस्थिती नाही आता सध्या बोलायची, ती माझ्याबरोबर आहे, सेफ आहे, तुम्ही अजिबात तिची काळजी करू नका. त्यावरती अण्णा म्हणतात, पण एकदा बोलायचं होतं. त्यावरती आता सार्थक म्हणतो, माझ्यावर विश्वास आहे ना काका तुमचा. तेव्हा ते म्हणतात की हो आहे, पण उद्या तिला भेटायला माझ्याकडे घेऊन या. तेव्हा सार्थक म्हणतो, ती खूप मोठ्या धक्क्यातून आत्ता सावरली आहे, मी प्रयत्न करतो तिला उद्या घेऊन येण्याचा. तेव्हा ठीक आहे असं अण्णा म्हणतात आणि फोन ठेवतात. तर आता दुसरीकडे रेश्मा आणि अंशुमन एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा रेश्मा आता अंशुमनला विचारते, एक कामसुद्धा तुमच्याच्याने धड होत नाही. अंशुमन म्हणतो, काय होत नाही, त्या सार्थकने मला एवढं मारलं, किती हाताला लागले ते पहा अगोदर. तेव्हा रेश्मा म्हणते, मग तो सार्थक आनंदीला घेऊन नक्की कुठे गेला. तर आता अंशुमन म्हणतो, मला काय माहीत कुठे गेला, पण तेथे गाडी जी आली होती त्या गाडीमध्ये मी तेथून पळून गेलो. त्यातच आता रेश्माला केदारचा फोन येतो. तेव्हा रेश्मा लगेच तो फोन घेते आणि विचारते काय झालं. तेव्हा केदार म्हणतो, अगं खूप आनंदाची बातमी आहे, कॉंग्रॅट्स. त्यावरती रेश्मा विचारते, नक्की काय झाले ते सांगा. तेव्हा आता सार्थक आणि आनंदीचं लग्न झालं आहे असं केदार सांगतो. हे ऐकताच रेश्माच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती म्हणते, काय. केदार म्हणतो की हो, त्या दोघांचं लग्न झालं. सार्थकने घरातील सर्वांसमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि भांग्यात कुंकू देखील भरलं. तेव्हा आता हा घरात सगळा तमाशा सुरू होता. म्हटलं की तुला अगोदर कळवावं, नाहीतर तू उगीच कोणत्या तरी दुसऱ्याच गैरसमजामध्ये राहशील, म्हणूनच तुला आत्ता मी लगेच सांगितलं, केदार म्हणतो. तेव्हा रेश्मा चवताळूनच उठते आणि म्हणते, मला हे लग्न मान्य नाही आहे. त्यावरती केदार म्हणतो, अगं तू कोण आहे, तुला जर मान्य नसेल तर तुझं कोण ऐकणार आहे, आता झालं सगळं काही. तेव्हा रेश्मा जोराजोरात ओरडते की सार्थक आणि आनंदीचं लग्न होऊ शकत नाही, मला हे मान्य नाही. तर आता नेमकं हेच बोलणं अंशुमन ऐकतो आणि डोक्यालाच हात लावतो. तो म्हणतो, काय, सार्थक आणि आनंदीचं लग्न झालं. तर दुसरीकडे आता कल्पना सार्थकला म्हणते की तुमचं जेवण वाढून ठेवलं आहे दादा, तुम्ही जेवण करून घ्या. तेव्हा बाकीचे कुठे आहेत असं तो विचारतो. तेव्हा सगळ्यांचं जेवण करून झालं आहे असं सार्थकला कल्पना म्हणते. तेव्हा सार्थक आता वृंदा आणि शलकाकडे पाहतच राहतो. त्याला आता आठवतं की मला नेहमी जेवणासाठी लेट व्हायचं, तेव्हा सगळेजण माझ्यासाठी किती वेळही थांबून राहायचे आणि आज तर कुणीच नाही. तेव्हा आता सार्थकला खूप वाईट वाटतं. तेव्हा तो आता ताईंना म्हणतो, तुम्ही एकच ताट का वाढलं, अजून दुसरं एक ताट वाढा, आपल्या घरात नवीन मेंबर आला आहे, त्याची काळजी घ्यायला नको का, असं तो वृंदा शलाकाकडे पाहत म्हणतो आणि 2 ताटं घेऊन तो आता रूममध्ये जातो. तर वृंदा आणि शलाकाचा जळफळाट होऊ लागतो. इकडे आनंदी गाढ झोपलेली असते. सार्थक तिच्या अंगावर पांघरून टाकतो. तेव्हा आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तो तेथेच आनंदीजवळ बसून राहतो. आता काही वेळाने आनंदीला स्वप्न
स्वप्न पडतं की घराला आग लागली आहे, अन्या आणि आई अडकले आहेत. तेव्हा ती खूप जोरात माझ्यामुळे आग लागली, आम्हाला वाचवा वाचवा असं जोरात ओरडू लागते आणि हे सगळं माझ्यामुळेच झालं असं म्हणते. तेव्हा सार्थक म्हणतो, हो हा भास आहे तुमचा, स्वप्न पडलं होतं तुम्हाला, काही झालं नाही आहे, सर्वजण सेफ आहेत. तेव्हा आता आनंदी खूप रडते आणि म्हणते, हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे, मीच कुणाला नको आहे, मीच या जगातून गेले ना सगळ्यांचं दुःख संपेल. तेव्हा आता ती सार्थकला मिठी मारते. सार्थक तिला जवळ घेतो आणि म्हणतो, तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, सर्वजण अगदी ठीक आहेत. तर आता सार्थक म्हणतो, तुम्ही स्वतःवर काही ओढून घेऊ नका, तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही आहे. तर आनंदी आता त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि म्हणते की सॉरी. सार्थक तिच्याकडे पाहतच राहतो. तर आनंदी म्हणते की खरंच मी कुणाला नको आहे. त्यावरती सार्थक म्हणतो, अख्ख्या जगाने तुमची साथ सोडली ना, आयुष्यभर मी तुमच्याबरोबर असेन. आनंदी आता त्याच्याकडे पाहत राहते आणि म्हणते, मला माझ्या आई अण्णांकडे जायचं आहे. तो म्हणतो की उद्या सकाळी आपण जाऊयात, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. असं म्हणून तो पाणी आणायला जातो. दुसरीकडे बेनारे आता मनोज आणि घरातील सर्वांनाच एका रूममध्ये घेऊन येतात. आता मनोज लगेच बडबड सुरू करतो, म्हणतो की किती छोटी रूम आहे ही. बेनारे म्हणतात, हो छोटी आहे, पण आता आपली सोय होणं जास्त महत्त्वाचं आहे. आता अण्णा म्हणतात, अहो बेनारे साहेब, आम्ही रस्त्यावर आलो होतो, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या डोक्यावर छप्पर दिलं, हेच खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती बेनारे म्हणतात, अहो मी काहीच केलं नाही आहे, जे काही केलं ना ते सार्थक सरांनी केलंय. तर आता मनोज लगेच बडबड सुरू करतो आणि म्हणतो, किती छोटी जागा आहे, अहो आमचं कुटुंब मोठं आहे, आम्ही इथे काय उभ्या उभ्या झोपायचं का, असं म्हणून आता तो खूपच चिडतो. त्यावरती आता लीना म्हणते, बेनारे सर काही हरकत नाही, सानूची शाळा ही जवळ आहे आणि यांचं ऑफिससुद्धा. आता बेनारे म्हणतात, त्यामुळेच सार्थक सरांनीही केलंय. तर आता मनोज म्हणतो, अगोदर जखम द्यायची आणि मग वरून मलम लावायचा. आता अण्णा खूपच चवतळतात आणि म्हणतात, तुझे एवढे मित्र आहे नाशकात, कुणी आलं का तुझ्या मदतीला धावून. तेव्हा मनोज म्हणतो, सकाळपासून मला फोन चाललेत, तेव्हा नुसते फोन करून सांत्वन करता येते, तुझ्या मदतीला प्रत्यक्ष कुणी इथे धावून आलं का सार्थक सरांशिवाय, असं अण्णा रागातच त्याला म्हणतात आणि गप्प करते. बेनारे म्हणतात की सार्थक सरांनी तुमच्या घराच्या दुरुस्तीचं काम देखील दिलं आहे, लवकरात लवकर ते पूर्ण होईल, मग तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा. मनोज आता खूपच गडबडतो. तर आता लीना म्हणते, ठीक आहे बेनारे सर, तुमची आम्हाला खरंच खूप मदत झाली. तर सार्थक सर देव माणूस आहे असं अण्णा म्हणतात. बेनारे जेव्हा आता तेथून जातात तेव्हा आपल्या आनंदीचं काय, असं मालती काळजीनेच अण्णांना विचारते. तेव्हा अण्णा म्हणतात, तू काळजी करू नको, जगातल्या सर्वात सेफ ठिकाणी आपली आनंदी आहे, सार्थक सरांजवळ. तेव्हा मालतीला देखील आता आनंद होतो. दुसरीकडे आनंदी आता झोपेतून उठते. तर आता ते सगळं काही तिच्यासाठी नवीन असतं. ती आता सार्थकचा फोटो हातात घेते आणि त्याच्याकडे पाहत राहते. नंतर सुधा आणि सार्थकच्या फोटोजवळ ती जाते. त्या फोटोकडे पाहत असताना तेथे अक्षू येते आणि आनंदी वहिनी, तुला इथे कम्फर्टेबल वाटत नसेल, पण मी तुझ्या मदतीला आहे, तुला ऑकवर्ड फील होत असेल, हे ठीक आहे, अजिबात काळजी करू नको, तू माझ्याबरोबर बोलू शकतेस. खरं तर या घरात तू मान सन्मानाने यायला हवं होतं, पण अशा पद्धतीने तुझा या घरात प्रवेश झाला. पण काळजी करू नको हां, मी तुझी मैत्रीण आहे, सार्थक दादा ना माझा जादूगार आहे, सगळं काही ठीक करेल, खरंच तू विश्वास ठेव एकदा त्याच्यावर. तेव्हा ते कुठे आहेत असं आनंदी विचारते. तेव्हा दादा आहे खाली, पण हे माझे काही ड्रेसेस आहेत, हे तू घे, फ्रेश हो आणि मग खाली ये चहा घ्यायला. तेव्हा आता आनंदी म्हणते, मला तर इथे खूप ऑकवर्ड फील होतंय, काय करावं कळत नाही. दुसरीकडे मनोज सारखा बडबड करत असतो, त्याचं काहीही सामान सापडत नसतं. आता अण्णा म्हणतात, अरे मनोज काय चाललंय तुझं. तेव्हा आता हे सगळं काही आनंदीमुळे झालंय. तेव्हा अण्णा म्हणतात, आता तिला दोष देत बसू नकोस, हे सगळं आता आपल्यासाठी नवीन आहे. मनोज म्हणतो, आपण नेहमी तर नव्याने सुरुवात करतो ना. आता आनंदीविषयी अण्णा बोलू लागतात आणि म्हणतात, ती पॉझिटिव्ह आहे. तर मनोज म्हणतो, मग मी काय निगेटिव्ह आहे का. मनोज पुन्हा आता बॅगमध्ये त्याचं सामान सापडू लागतो, परंतु त्याला काहीच सापडत नाही. आता आनंदीचा तो फोटो त्याला सापडतो. तेव्हा तो सर्वांवर ओरडत म्हणतो, हा फोटो आणायला तुम्हाला बरं सुचलं आणि माझ्या वस्तू आणायला नाही जमलं तुम्हाला. आता या फोटोची जागा इथे नाही तर बाहेर आहे, असं म्हणून तो फोटो फेकून देतो. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि तो फोटो झेलतो. तो रागातच आता मनोजकडे पाहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक म्हणतो, आनंदीला पनवती म्हणायचं नाही. तर आता सारखं सारखं
तिला दोष द्यायचा नाही असं तो म्हणतो. मनोज म्हणतो मी माझ्या बहिणीला म्हणतोय ना. तेव्हा आता सार्थक म्हणतो ती असेलही कदाचित तुमची बहीण, पण आता ती माझी बायको आहे. तेव्हा आता सर्वांना सत्य समजतं की सार्थक आनंदीचं लग्न झालं. सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.